नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी चलित फवारणी पंपसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने अर्ज करू शकता तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती की महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अनेक शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना या राबवल्या जातात. तशीच जी बॅटरी चलित फवारणी पंपसाठी तर ती योजना सुद्धा कृषी यांत्रिकरण अंतर्गत राबवली जाते. आता तुम्हाला बॅटरी चलित फवारणी पंपसाठी एकूण 50% पर्यंत अनुदान हे दिलं जातं. काही वेळेस हे 100% अनुदान सुद्धा राज्य सरकारने दिलेलं आहे. परंतु आता सरकारवर ते डिपेंड आहे, सरकार 50% देते का 100%. परंतु सहसा जास्तीत जास्त 50% अनुदान आतापर्यंत भेटलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्ही जरी बाजारामध्ये जाऊन तुम्ही 4,000चा फवारणी पंप घेतला तर तुम्हाला 2,000 रुपये हे अनुदान भेटणार. महाडीबीटी तर्फे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डीबीटी अकाउंटवर ते अनुदान जमा करण्यात येणार आहे. चला तर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, महाडीबीटी पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचंय. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून डायरेक्टली तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर या. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲग्रीस्टाकचा जो आयडी तर तो टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं महाडीबीटीचं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला घटकांसाठी अर्ज सादर करा, तुमच्या डावा बाजूला ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथे कृषी यांत्रिकरण शो होईल, त्यासमोर बाबी निवडा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तपशील उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं गाव आणि तुमचं जेवढी क्षेत्र किंवा लँड रेकॉर्ड असेल तर ते ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर मुख्य घटक मध्ये तुम्हाला काय करायचंय, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर तपशील मध्ये तुम्हाला काय करायचंय, तपशील मध्ये बघा इथं खाली या, तपशील मध्ये इथं या तुम्ही. तपशील मध्ये तुम्हाला मनुष्य चलित अवजारे हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर यंत्रसामग्री अवजारेमध्ये तुम्हाला बघा इथं काय करायचंय, तर पीक संरक्षण अवजारे हा जो पर्याय दिसतोय तर याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर मशीनचा प्रकार याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रॉल करून यायचंय आणि इथं बघा मॅन्युअल स्प्रे नॅपसॅक फूट बॅटरी ऑपरेटर स्पेअर जो फवारणी पंप आहे तर तो हा ऑप्शन आहे. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जरी सौरसाठी अर्ज करायचा आहे तर त्याच्या सर्वात खाली सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप असा पर्याय दिसेल. इथं आपण मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक फूट जे बॅटरीवर चालतं तर त्यासाठी अर्ज करतोय म्हणून तो सिलेक्ट करतो. त्यानंतर या चेकवर क्लिक करून घ्या. त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा. जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तर तो अर्ज अजून सबमिट झालेला नाही, तो फक्त जमा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ऑटोमॅटिकली मागच्या पेजवर याल. शेतकरी मित्रांनो, मागच्या पेजवर आल्यानंतर इथं बघा असं अर्ज सादर करा पर्याय तुम्हाला शो होतो असेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. पहा बटनावर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत तुम्ही जेवढी घटक निवडले असतील तर ते अर्ज इथं शो होतील. आपण इथं फवारी पंपचा 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय तर शो होत असेल तुम्हाला, तर त्याच्या समोर पहा बटन दिसतोय तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जे ऍप्लिकेशन फी आहे तर ती ऍप्लिकेशन फी पे करावी लागेल. 23 रुपयाचं चलन आहे तर ते 23 रुपयाचं चलन तुम्ही क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, तुमच्या फोन पे, गुगल पेने स्कॅन करून पे करू शकतात. हे चलन भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज येईल. जेव्हा प्रथम निवडनुसार जेव्हा याद्या येतील तेव्हा तुम्ही चेक करू शकता तुमचं फवारणी पंपासाठी जे निवड आहे तर ती झालेली आहे का नाही. अर्ज भरताना काही अडचण येत असेल शेतकरी मित्रांनो तर बिनधास्त कमेंट मध्ये सांगा, नक्कीच रिप्लाय करेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक योजनांच्या अपडेटसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.